बऱ्याच दिवसांनी ना फार्म हाऊसवरती आली आहे कोलाडला आणि सहज योगेशबरोबर गप्पा मारत बसली आहे. आणि गप्पा मारता मारता योगेश आणि माझं डिबेट चालू झालं. बघूया काय आहे डिबेट. योगेश काय म्हणत होता मगाशी पक्ष्यांचं? पक्ष्यांचं काय सांगू होतो मॅडम, की पक्षी जे आहेत ना, जे आपल्या मुलांना किंवा ह्यांना जसं संरक्षण करतात, तसं आपण माणूस की विचार करतो की बाबा आपलं आता कसं होईल, काय निसर्ग आपल्याला कोपला तर काय होईल, की निसर्ग कधी माणसावरती कोपतं असं काही नसतं. हा निसर्ग हा जेव्हा कोपतो ना, तर सर्व अख्ख्या सृष्टीला त्याचा सर्व भोगायला लागतं. मग माणूस काय करतो त्या विचाराने, की माणूस स्वतःच विचार करतो की अरे बापरे, माझं एवढं नुकसान झालंय, माझं तेवढं नुकसान झालंय. पण नाही नाही, विषय वेगळा आहे योगेश. मगाशी मी तुला काय म्हटलं, ऍक्च्युली युट्यूबवरती नेहमी काय सांगतात सगळेजण, तांदूळ खाऊ नका, डायबिटीस होईल, साखर खाऊ नका हे होईल, गहू खाऊ नका हे होईल. खायचं काय हा मी प्रश्न विचारला तेव्हा तू काय म्हणालास ते सांग. तेव्हा तू काय म्हणालास? ऍक्च्युली लोक म्हणतात हे खाऊ नका ते खाऊ नका, की तुम्हाला असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तसं होईल. पण पक्ष्याने हा विचार कधी तुम्ही पक्ष्यांबद्दल किंवा प्राण्यांना हा विचार तुम्ही कधी केलात का, की त्यांचं ती काम करायची क्षमता आणि करते करून त्यांना जेवढं आहे म्हणजे जेवढं त्यांना पाहिजे तेवढंच हे करतात. आणि संध्याकाळी सकाळी दिवस उजाड म्हणजे तांबडं फुटल्यावरती कसं ते पक्षी आपोआप स्वतःच्या घरातून बाहेर पडतात. नंतर संध्याकाळी ते जसं दिवस दिवस मावळतो त्याच्या अगोदर ते येतात आपल्या घरट्यामध्ये आणि ते निधळत जातात. म्हणजे योगेशचं म्हणणं काय आहे की मॅडम बघा, एवढा काय विचार करायचा, हे खायचं नाही का ते खायचं नाही. पक्षी असा विचार करतात का असं तो मगाशी म्हणाला. पक्षी काय करतात, निसर्गाचं जे टाइम टेबल आहे, वेळापत्रक आहे त्याच्याशी स्वतःला अलाइन करतात. आणि म्हणून पक्षी कसे छान राहतात, त्यांना कसं असं वाटतं का आपण पक्ष्यांसारखं राहायला पाहिजे. अरे पण मी त्याला म्हटलं पक्ष्यांसारखं आपण राहू शकतो का? पक्ष्यांनी घर बांधायचं म्हटलं तर त्यांना निसर्गातच सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आपल्याला असं आहे का घर बांधायचं म्हटलं तर? पक्ष्यांना काही पिल्लांना इंग्लिश मीडियममध्ये टाकायचं नसतं, हो ना. पक्ष्यांना काही कपड्यांचा खर्च नसतो आपल्यासारखा. तर ठीक आहे, आपण गरजा कितीही कमी करायच्या म्हटलं तरी आपण नाही राहू शकत एवढं निसर्गाशी तादात्म्य ठेवून. माणूस म्हणून आपण सिव्हिलाइज झालो आहे ना, त्याचे काही फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेच की नाही. धन्यवाद.